पुढची बातमी. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. का चर्चेमध्ये आली आहे, असं काय वक्तव्य केलंय पाहूयात. अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्यात. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी जेनझी पिढीतील काही तरुण तरुणींवर कठोर टीका करत त्यांना जनरेशन गटर असं संबोधलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय. कंगनानं आपल्या पोस्टमध्ये काही जेनझी तरुण तरुणींच्या वर्तनशैली, जीवनशैली आणि शिक्षणाबाबत आक्षेप घेतलाय. त्यांनी त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, जबाबदारीचा अभाव आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. तसंच काही तरुणींबाबत त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि सर्वसाधारण स्वरूपाची टिप्पणी केली आहे, ज्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित व्हायरल व्हिडिओनंतर आली आहे. त्या व्हिडिओंमधील काही आंदोलकांची भाषा आणि वर्तन पाहून आपण अस्वस्थ झाल्याचं कंगना यांनी म्हटलंय. अशा प्रकारची नकारात्मक आणि अश्लील भाषा यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात. काहींनी त्यांच्या मतांना पाठिंबा दिलाय, तर अनेकांनी संपूर्ण जेनझी पिढीबाबत अशा प्रकारे सर्वसाधारण टिप्पणी करणं अयोग्य असल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. तर कंगना यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे ती पाहूयात. माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकाच ठिकाणी इतक्या घृणास्पद गोष्टी कधीच पाहिल्या नाहीत, असं खासदार कंगना राणावत यांनी म्हटलंय. जेनझीच्या आंदोलनाचे व्हायरल होणारे रील्स पाहून मळमळल्यासारखं वाटतंय, असंही म्हटलंय. त्यांची बोलण्याची पद्धत आणि वापरली जाणारी भाषा अत्यंत संतापजनक आहे, असंही कंगना राणावत यांनी म्हटलंय. प्रत्येक फ्रेममध्ये असभ्य गोष्टी एकत्र पाहण्याचा अनुभव आयुष्यात कधीच आला नाही, असं म्हणत टीका केली. या लोकांना कोण जन्माला घालतंय आणि कोण वाढवतंय, असा संतापजनक सवालही उपस्थित केला. तुम्ही स्वतःला झुरळं म्हणवून घेता आणि अगदी तशीच तुमची वागणूकही आहे, असंही विधान केलंय. तुम्ही या जगाला तुमची घाण, कचरा आणि कुरूपतेचं शिकार बनवत आहात, अशीही टीका केली. या रील्सचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे, असं खासदार कंगना राणावत यांनी म्हटलंय. त्यातून सावरण्यासाठी मला आता डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, असंही म्हटलंय. तर यावर स्वतः कंगना राणावत आणि सौरव दास यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी भाषा में बात कर रही हैं. समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा. क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे. देखिए, कंगना रनौत जी को अब उनके पार्टी वाले ही ज्यादा नहीं पूछते हैं, ज्यादा सीरियसली नहीं लेते हैं उनको, तो हम लोग भी क्यों सीरियसली ले. मुझे नहीं लगता जेन जी में या जेन अल्फा में या कोई भी यंगर जनरेशन में उनको सीरियसली कोई लेता है या उनकी बात सुनता है.